आज आपण व्हेज कुर्मा करणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: वाटाणा, बटाटा, टोमॅटो प्युरी, नारळाचे दूध, फ्लॉवर, ढोबळी मिरची, गाजर, बीन्स। त्यासाठी लागणारे साहित्य: खोबरे थोडे, भिजवलेले काजू, मिरची, आलं लसूण, कांदा, कोथिंबीर। हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आता काही खडे मसाले लागणार आहेत। त्यासाठी तमालपत्री, चक्रफूल, मसाला वेलची, लवंग, दालचिनी, थोडेसे जिरे। आता काही पावडर मसाले लागणार आहेत। त्यासाठी किचन किंग मसाला 1 चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, धना पावडर अर्धा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा आणि बेडगी पावडर 1 चमचा। घरगुती पद्धतीचे लाल तिखट इथे घेणार आहे आणि थोडे काजू देखील आपण घेणार आहे। आता आपण कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। त्यामध्ये ह्या सर्व भाज्या टाकूया। आता त्यामध्ये थोडे बटर टाकूया व भाज्या चांगल्या परतून घेऊया। अशा पद्धतीने थोडेसे फ्राय करून घेऊया। त्यानंतर आता कढईमध्ये 2 पळी तेल गरम करण्यासाठी ठेवूया। खडे मसाले भाजूया। तेल चांगलं गरम झाले की काजू तळून घेऊया। मिक्सरमध्ये केलेली पेस्ट, टोमॅटो प्युरी, चवीनुसार मीठ, थोडा हिंग टाकूया। आता हे मसाले चांगले भाजलेले आहेत। त्यानंतर आता हे पावडर मसाले टाकूया। मसाले करपू नये त्यासाठी थोडे गरम पाणी टाकूया। लाल तिखट, आता भाज्या टाकूया। याचं चांगलं परतवून घेऊ। त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडे गरम पाणी टाकूया। जास्त नाही, थोडेसेच गरम पाणी टाकायचे आहे। अजून आपल्याला नारळाचे दूध काढलेले आहे ते टाकायचे आहे। आता हे चांगलं भाजले की त्यामध्ये नारळाचे दूध ओतून घेऊ। पाहू शकता थोडा वेळ शिजत ठेवू। थोडीशी बारीक कोथिंबीर चिरून टाकूया। तयार आहे कुर्मा रेसिपी।